मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता उठल्या तर दुकानावर जायला निघता. आई तर काही अजून आली नाही. आज शनिवार तरी आई अजून काही आली नाही. मच्छीला गेले, मच्छीला गेले. सांगू नका नाही ती जास्ती करू. तिला अंगणा मोठे ताईला पाठव ना, बोलतो मी पण जाता बरोबर. तर बरं जा बरं. मग आता आज पण जण उद्या पण जण, मग तो कसा त्रास जास्ती होते रोज रोज जाऊन जाऊन. तिला अंगला एक दिवस तू जा, एक दिवस मोठे ताईला पाठव. तिला सांग दोघींचा सेम मावरा असतं, तेच भावाचा असं सेम मावरा, दुसरा काही नाही. आता दुकानावर जायला निघतात. पहिली तर 2 शब्द काय लागतील. त्याच्या पहिले आपणच जायचा, पुढे सगळी साफसफाई करून ठेवायची, भांडी लावून ठेवायची, जिथे तिथं करायचा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काहीच पोहोचलो दुकानामध्ये, सगळा मावरा लावून झालेला. मला मावरा दाखवता, पहिले नाश्ता करता आणि मग मावरा दाखवता. मावरा भारी भारी आहे, 1 नंबर मावरा. तर लवकर लवकर या नाश्ता करला. मस्त ढोमी आहेत. या रविवार असंच भारी मावळा येईल मला. पटापट या, पटापट या. माझा व्हिडिओ लेट येतो, त्याला काय करणार? जरा लवकर टाक. नाही टाकणार, माझी मर्जी. हा रविवार तर नाश्ता कर, मला मावरा दाखवता. मस्त भाकरत, हे पण भाकरच आहेत. या साईडला बोंबीलत मांदिली, मस्त कुपर राण्या जो पाहिजे तो मावरा आपल्या दुकानामध्ये आहे. फक्त वेळेवर आपल्याला संपर्क साधा. मला दाखवला. हे बघा चिंबोऱ्या बघा, मस्त मोठ्या मोठ्यात. एक चिंबोरी 1.5 किलो ही चिंबोरी असली बा. तिला फांगडा बघा किती मोठा मोठा, ज्या मोठी आहे. लवकर लवकर या आपल्या दुकानामध्ये. आज गाबोलीवाले नाही आहेत, मस्त कोलवी आहे. ते साईडला कोलवी आहे. तर लवकर लवकर या. चला, दुपारचं वाजलं 11:15 वाजलं. तर आज काही माझं दुकान लवलं नाही. आज धनतेरस, त्यामुळं माझं दुकान काही लवला नाही. दुकान बंद ठेवले. एकच दुकान लवलेला आईचा. तर आता इथं काल मी पारले आहो, त्याच्यामुळं जाम जोराचा लागला म्हणजे बराच लागला. तर आता इथं ब्लिचिंग पावडर टाकायची, कारण की चिकाड ना मला सवय. मी बिना चपलीचा जास्ती करून फिरत असतो. पाणी होता म्हणून बुटा घालून फिरायचो, पण आता पाणी गेले तर मी बिना चपलीचा जास्ती करून फिरतो. रोडवर पण बिना चपलीचा फिरता. मला म्हणजे असं चटकं काही तेवढं काही बसत नाही, मला जास्ती काही त्रास पटे नाही. त्यामुळे मी बिना चपलीचा सगळीकडे फिरत असतो जास्ती करून. तर इथं पडलो, लागला. त्यासाठी बरं ब्लिचिंग पावडर टाकून जिता, म्हणजे जेणेकरून मी पडले असं दुसरा कोण आपला कस्टमर पडता कामा नाही. त्यासाठी इथं ब्लिचिंग पावडर पहिले टाकून जिता. तर बंटी गेले थोडा बाहेर गेलेला आहे. आई पाणी मरतं एकदम व्यवस्थित ना. ब्लिचिंग पुढे गेले. हा या बघा, सॉरी, या बघा या पावडरही आणल्यात की बी एकदम पॉवरफुल पावडर. त्या दिवशी आईच्या डोळ्यान जल्दी लरो होती जाम. तर सगळा बरं काढून जिता आणि इथं ब्लिचिंग पावडर टाकून जिता. हे बघा सगळं चिकाट झाले, दिसतं का? सगळा चिकाट झाले, हिरवट. आता 10 ते 12 दिवस झाला असतील, लगेच पावडर टाकायला येते दुसरी. या आई पावडर टाकतात, तर मी बरं खराता याला मारून जिता. अशी रांगोळी करतात, अशी जशी करतं बघा ना. इथं चिकाट जास्ती आहे ना, त्यामुळे आहे बघा. इकडं बघा, मला दाखवता. लागला जाम जोराचा, इकडं लागला. टेम्पोच्या खाली पाय घुसला. चला, या मस्त पावडर टाकून झालेली आहे आणि काय बोलतात एकदम या पण करून झालेली आहे. आता 10 ते 15 मिनिटामध्ये ओबा आपला एकदम पहिल्यासारखा नवासारखा इथं नुसतं चमकन. मला लगेच पाणी मारून दाखवता मी. चिंबोरे बाग किती मोठे मोठे दाखव इकडं. इधर चिंबोरे बाग कसल्या मोठे आहेत. आता यांना मस्त तोडून जाऊ. कस्टमरची ऑर्डर होती चिंबोऱ्यांची. पुऱ्या येत किती 5 चिंबोऱ्या 2 किलो. इस्तन द्यावं जाऊ नका. 5 चिंबोऱ्या पुऱ्या 2 किलो. त्यांना अशा मोडून पाहिजे. तर सगळ्यांना खतरनाक ही वाली सुटले बघा ती कशी. ऐसा काय काम बरोबर? हां बरोबर आहे ना, तिकडे आहे ना सर. दिसतं का? मी दिसताव का? हां, आपला काम एकदम फास्ट असतं. फटाफट कामात झाली पाहिजे. आमची कामं असतात आपली बनलेले आहेत ना, चावणार नाही, टेन्शन नाही. बघा दुकानावर लावायला नवीन तोरण आणलेला आहे. डायरेक्ट प्लास्टिकचा धनला. काय बा काय करतो? जर तू बघ, तोरण आणले, दुकानावर लावायला आणले बाबू. बघतो बुचू पाहिजे त्याला. टाईम बघा किती झाले, 1:45 वाजले. घरा आल्या, जेवल्या आणि बघत राहिल्या प्रत्येक गोष्ट. येते ना कर्ण पावटा
हो कसा बघतोय गजरे आणले ना सगळं असतं एकदम व्यवस्थित. माल आणली ती 100 रुपयाची मद्रास माल. ए असती ना फुला हा फुला ना ए डिंग 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 देऊन दे एंडे अयो संध्याकाळची बांध. संध्याकाळची बांधायला आपले दुकानाला रेडी आहे. मी लेट आहे ना तू ये ना रेडी ना मी 4 वाजता बंद येतो. करू आता ह्यो जर 3:30 ला बर्फाला हा बरोबर घेऊन ये. हा मग सध्या जे बंद केला लागलं की तिकडे लावायचा मग इकडे लाईट लावायची. 2 वाजल्या तर आता जायला निघतात चालले टेलर जवळ जायचं. आम्हाला 3 आणि 4 तारखेला जेजुरीला जायचं. आमचं देव घेऊन जायचं. आमचे संते परिवारचं देव घेऊन जायचं. संपूर्ण कुटुंब येणार आहे. कमीत कमी 200 ते 250 जण 250 माणसा बरोबर. माणसा दिली महिला दिली पोरा दिली सगळी बरोबर. 3 बशी केलेल्या आहेत. कोण प्रायव्हेट गाड्या येणार आहेत. 3 बशी कंपल्सरी लागतील आणि प्रायव्हेट गाड्या पण आहेत ते प्रायव्हेट गाड्याने येणार आहेत. तर जायचा जेजुरीला 3 आणि 4 तारखेला. त्याची पहिल्याची तयारी सगळी करायची आहे. त्यासाठी बघा साड्या घेतल्या सगळ्यांना एक कलरच्या. त्या ब्लाऊज शिवायला द्यायचा. त्यासाठी आम्ही चालल्या. कुठे चालले का असं का खाली असतंय काय अरे तो तुटला तेव्हा पाय नको तेव्हा कुठले तो. मी आता खाली त्यासाठी चालले आम्ही टेलरवाले जाऊ चालले ब्लाऊज शिवायला. तिथून झाला की लगेच शोरूम मध्ये यायचा. गाडीचा काम काही अजून आपला झाला नाही. पासिंग करायची पण अशी ठेवलेली आहे 24 नंबर ना म्हणून अजून पासिंग काही तिची झाली नाही. त्याची पहिलीच गाडी आणलेली आहे. इकडे बघ बाबा बघ इकडे बघ बाहेर काचेतून बाहेर बघ आहे ना त्याचं लक्ष मला. चला आता काहीच पोहोचलो शोरूम मध्ये पोहोचलो. बरं इथं पहिला काम तो बरं करून जाव नाही का. बाबूच्या डोक्यावर दिलेला मस्त जेणेकरून त्याला ऊन लागावं नाही द्यायसाठी. बघा कळला पण नाही तसंच त्यांनी ठेवलेला. या चला या आता आल्या आपण कुठं येल्या आपले कोळेगाव नाका वळल्या. इंस्टाग्राम फेमस प्रभात संते त्यांचा शॉप टाकलेला फटांगऱ्यांचा. या तेव्हा त्यांचा बंधू आहे. त्या साईडला आमचं नाना म्हणजेच वडील. करते त्याला वाजू दे. बंदूक घे त्याला बंदूक घे. घेतली का हा बंदूक पाहिजे. जायचं होतं आपल्याला टेलरवाल्याजवळ पण ट्रॉफिक आवडी पुरं जायला मला भेटला नाही. कारण की मोठी गाडी आणली तर मोठी गाडी एकदा ट्रॉफिकमध्ये गेली तुम्हाला माहिती आहे. मग तिथं आपला 1-1.5 तास असत निघून जाते. मग मला बर्फाला पण जायचं होतं 3:30 वाजता. हिला सांगला बरं रच्चे घेऊन जाण पण आता घेऊन नाही जाणार. आवडे ट्रॉफिक रच्चे कसा काय बोलतात अंधार असतं ना एकदम थंड वातावरण असतं ना. आता ऊन आवरा पडते खतरनाक ना रे. ऊन पडते का नाही. यो बघा याचा केस आले आणि मोडला. तोडू नको बाबा बघ त्याला. मग त्यामुळे मी पुढं गेलो नाही. तो टर्न मारला प्रीमियर कॉलनीला टर्न मारला आणि येलो शोरूममध्ये. तिथं शोरूममध्ये पेपर सही करायचं होतं केलं. तर लगेच आलो आपले फटांगऱ्यांच्या दुकानामध्ये. इथून घेतलं तर आता घरात आता लगेच अर्धा तास आराम करता लगेच बर्फाला जायचा. चला या पोहोचलो घरा. चावी लागलेली आहे हो. चला घरा पोहोचलो. इकडे बघा बुतारे आणले कोरफड आणले पावटा आणले येणे आणले बराच काही बी आणलेला आहे. चला मग आता काय लाव आईला फोन लाव. मना का आणलं होतं हे बाबू त्याला बी झोपवले या जिले हो हे जिले. चला दुपारचं वाजलं 3:45 वाजलं. तर आता दुकानावर बर्फाला जायला निघता. त्याचे पहिले मावरा तो येण ठेवता. हे बघा ही वाव होती. वाव सुरम ही बघा ही सुरम होती. मस्त सुकट टकले खायासाठी सुकट टकलेला सगळा वेगवेगळ्या प्रकारचा ही वाव वाव. ही बाई ही सुरम ही मोठी वाव नाही सुरम सॉरी सुरम
अख्खीच्या अख्खी सगळं वालत टाकला आता मस्त सुकलेला. ही पोतली पण न्यायची आहे कंदीलात सगळा लावायला न्यायचा पटापट. चला टाईम नाही मारा चौरा आता पटापट टाकता येईल. चल रे बाबा आतमध्ये. आणि या एक दुध्या लागले मस्त याला आता खुरून न्याव मस्त मोठा दुध्या. चला आता चला या पोचलो फॅक्टरीमध्ये पोचले. आता दुकानावर जसा गेलो सगळा मावरा ठेवला कंदील ठेवला तोरण ठेवला आणि डायरेक्ट फॅक्टरीमध्ये गेलं. 5 लाद्या बघा करले यात फटाफट घेऊन जायला नाही का ट्रॅफिक जाम आहे त्याच्यामुळे टाईम लागतं. आरामात दादा. ओ तसं वन साइड उचल कोण लागल पण पूर्ण नाही उचलणार. खेच चला गाईज बघा आपली युट्यूब फॅमिली भेटायला आले. ताई कुठून आल्या तुम्ही? ठाण्यावर स्पेशल कणासाठी आल्या तुम्ही? बोद्यांसाठी आल्या. पण बोद्या काही आपल्याला भेटल्या नाही म्हणून तर 2च दिवस भेटल्या त्या त्यानंतर आपल्याला काही भेटल्या नाही. कशा आहात तुम्ही? मजेत ना? कसा आहात? एकदम मजेत. खूप आनंद झाला तुम्हाला बघून. धन्यवाद. रस्ता वाजला 8 वाजल्या तर आता मी घरा आल्या किशोरला न्यायची होती ना दुपारी टेलर जवळ नेली नाही तर आता घरा आल्या तर तिने पूजा केली तुम्हाला दाखवता आणि लगेच इच्छा घेऊन हिला टेलरवाल्याजवळ जाता. म्हणजे तशी ती ब्लाऊज पण लवकर शिवून भेटलं पाहिजे म्हणून. लाईट आली. चला आता काहीच पोहोचलो. फास्ट टाइम झाला ट्रॅफिकच्या मुला टाइम लागला.